नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आगरी ट्रेकर्समध्ये। आणि आता आहोत आम्ही वैष्णोदेवीला कटरा येथे। आम्ही पटनी टॉपवरून काहीतरी 1-2 वाजता निघालेलो आणि 6 वाजता इकडे पोहोचलेलो। सो चार्ज वगैरे नव्हता, सो जास्त व्हिडिओ बनवायला भेटला नाही। ॲक्च्युली इकडे नेटवर्कचा पण खूप इश्यू आहे, कारण की श्रीनगर काश्मीर साईडला नेटवर्कचा इश्यूज होतो आपल्याला, आणि सर्व फक्त जे पोस्टपेड नेटवर्क आहे त्यांनाच नेटवर्क भेटतं। तर आता आम्ही रात्रीचे 11 वाजलेत आणि आता आम्ही वैष्णोदेवीला वरती जायची तयारी करतो आहे। मी तर बाहेर निघलो आहे, माझे साथीदार पण येतात सर्व, पण ॲक्च्युली इश्यू असा झाला आहे की आमच्यातले बऱ्याच जणांची तब्येत ही खराब झालेली आहे आणि बरेच जण आता तयारी करत आहेत। हळूहळू प्रत्येकाला तयार करतो आम्ही की चला रस्त्यात होईल ते बघून घेऊ आपण। जर जास्त तब्येत बिघडली तर तिकडं होमस्टे वगैरे असतात आणि आपले मंदिराचे कॉटेज वगैरे पण आहेत, तर तिकडं राहू आपण। तर बघू, आता 11 वाजल्यात, स्टार्ट करतो आम्ही आमची ट्रेक वैष्णोदेवीची, जी 14 किलोमीटरची आहे आणि जवळजवळ आम्हाला 5 ते 6 तास लागतील, कारण की जे रोपवे वगैरे आहे आणि बॅटरी कार वगैरे ते पण सर्व बंद झालेलं असणार। आणि आता करतो आम्ही चालायला स्टार्ट, भेटू तुम्हाला पुढे। राख्या खानदेशने टमटम कॅपॅसिटी नाही तेवढी। तर आम्ही आता शेअर ऑटो घेतलेली आहे बाणगंगापर्यंत जायला। तो वैष्णोदेवी मातेचा खालचा बेस विलेज आहे आणि तिकडनं आम्ही चालायला स्टार्ट करू। आणि राकेशचा विचार होता गाडी चालवायचा, पण त्याची तब्येत जरा खराब झाली म्हणून नको ना, ठीक आहे। बघू शकतो आता आम्ही बाणगंगा येथे पोहोचलेलो आणि आहे आमचा स्टार्टिंग पॉईंट। तर बघू किती आवर्स लागतात आम्हाला पोचायला, आणि तो आहे आमचा डेस्टिनेशन। एवढ्यावरती जायचं आम्हाला। चला जोर से बोलो। आम्ही आता वैष्णो माताच्या दर्शनाला चाललो आहोत, तरी आता आम्ही सुरुवात करीत आहोत। या प्रवासात आम्हाला कमीत कमी 4 ते 5 तास लागणार आहेत। 14 किलोमीटर चालायचं, 14 किलोमीटर चालायचं आहे आम्हाला। आम्ही स्पीड वाढवू बस। नितीन ओके ना? ओके, आमच्या नितीन दादाची थोडी तब्येत बिघडली म्हणून ते घोड्याच्या साह्याने वरती जात आहेत। जाऊ आम्ही पण हळूहळू। तसे आम्ही 1 किलोमीटर पोचलो आणि बराच टाईम आहे पोचायला। तर बघत राहा व्हिडिओ लास्टपर्यंत। बोल तू, बोल ना। अरे जोर से बोलो, बोलो नाही देणार। हे आहे प्रथम दर्शन मंदिर श्री चरण पादुका, वैष्णोदेवी मातेचा प्रथम चरण पादुका स्थान। राकेश प्रेम से बोलो, जय माता दी, जय माता दी। क्लायमेट कसं आहे? 1 नंबर वाटतंय। आता चालण्यात आपल्याला एकदम मजा येते, असं वाटतंय की आम्ही चालतोय की नाही चालतोय, पायांना काही टेन्शन नाही, काय नाही, एकदम व्यवस्थितपणे जातोय आम्ही आता। ठीक आहे राकेश, सध्या तर आपण दोघंच पुढं आहोत, आपण आता जाऊया आपण। आपल्याला वैष्णो माता सुखरूप घेऊन जाईल ही त्यांच्या चरणी प्रार्थना। नक्कीच नक्कीच बाबा, नक्की तुझी प्रार्थना पूर्ण होईल। जोर से बोलो। मित्रांनो, आम्ही चालायला स्टार्ट केलं 11 वाजता, तर 3 वाजल्यात तरी आम्ही पोचलेलो नाही आहेत। जरा माझी पण तब्येत खराब झालेली, ॲक्च्युली जेवलो नव्हतो मी, काल पण जास्त जेवलो नव्हतो आणि सकाळी पण थोडा लाईटच खाल्लेलं, चहा पिलेला फक्त, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम झालेला। तर आता आम्ही 5 वाजता चालायला स्टार्ट केलेलं आहे। माझ्या बाजू बघू शकतो, आता फक्त 1.5 किलोमीटर राहिलं आहे डेस्टिनेशन। जय माता दी।
मित्रांनो वैष्णोदेवीला जाताना जागोजागी तुम्हाला बोर्ड बघायला मिळतील, तर त्या सूचनांचं जरा पालन करा. कारण की इथं अशी सिच्युएशन आहे की कधी पण दरड कोसळू शकते. कधी तुम्ही याल तर एकदम केअरफुल या. जय माता दी, जय माता दी. हे सर्व इकडे रेस्ट करतात आणि फायनली आम्ही जवळ आलोय आमच्या डेस्टिनेशनच्या. तो मंदिर आहे श्री माता वैष्णोदेवीचं. आम्ही एक 11:15 वाजता स्टार्ट केलेला चढायला आणि 4 वाजता पोचलो वरती. आणि एक तासात दर्शन पण झालं आमचं. जास्त लाईन पण नव्हती, बडाबड दर्शन पण झालं. आणि आम्ही आता परतीचा प्रवास स्टार्ट करतो कारण की थंडी पण वाढत चालली आणि आम्ही खूप थकलो आहे. सकाळपासून बाहेर निघलो आहे. तर आता जातो, रूमवर झोपतो आणि उद्या जाणार आहोतो आम्ही हरिद्वारला. तर तिकडचं शूट पण दाखवू तुम्हाला. बाकी थंडी आहे का? नाही थंडी. दर्शन कसं झालं आपलं? व्यवस्थित, एकदम मातेच्या कृपेने एकदम व्यवस्थित दर्शन झालं. आणि तुम्ही पण या दर्शनाला, मातेचं दर्शन तुम्ही पण घ्या. भाऊ माझी हालत कशी झाली ती? याचं चालता चालता हा बेशुद्ध पडला होता. बेशुद्ध नव्हतं पडलो, मला चक्कर येत होती. कारण की मी काय खाल्लं नव्हतं, सो थोडा विकनेस आलेला. जसं निंबू पाणी पिल्ला मी, जर एनर्जी आली खूप. आणि मग नॉनस्टॉप चढलो मी आणि आम्ही 4:30 तासात पोचलो वरती. आता जाऊ हरिद्वारला. तिथे आमची काहीतरी 4:30ची ट्रेन आहे ना, 4:30ची ट्रेन आहे. ट्रेन पकडू आणि जाऊ हरिद्वारला. हरिद्वार आणि ऋषिकेश. तर तिकडचे पण सीन दाखवू तुम्हाला. तर व्हिडिओ एंडपर्यंत बघत राहा आणि आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका. घंटी घंटी. मित्रांनो आता तर आम्ही कुठे 3:30 वाजले आणि आम्ही आहोत कटराला. आता आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला जो आहे ऋषिकेश आणि हरिद्वार. तर आता निघतो 3:30 वाजता. आमची 4:30ची ट्रेन आहे. रेल्वे स्टेशनला पोहोचतो. आता जरा रात्र तर पूर्ण ट्रेनमध्येच जाणार आहे. आणि उद्या आम्ही हरिद्वार आणि ऋषिकेश करून मग घरी जायच्या रस्त्यावर निघू. तर बघू पुढे. आता बचू मामा पण आमची गारडल्यात पूर्ण. बचू मामाकडे जाम बॅग आहे. सर्व चेकआउट करतो. आणि खूप भारी असं हॉटेल होतं आमचं आणि रूम सर्विस पण भारी होती. या हॉटेलचं नाव आहे न्यू श्रद्धा, हॉटेल न्यू श्रद्धा. कटरा रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच आहे. तर तुम्हाला कधी यायचं असेल तर या हॉटेलला नक्की भेट द्या. खूप चांगली रूम सर्विस आहे यांची. आणि हॉटेल वगैरे पण इथेच आहे. तर तुम्हाला जेवण वगैरे करण्यासाठी जायची गरज नाही. तर बघूया आता जातो आम्ही रेल्वे स्टेशनला. लोकेशन बघा, खूप भारी हॉटेल. किती नंबर लिहिणार आहे काय माहिती. तिथे गेल्यावर समजेल ना दादू. बच्चू मामा लॉट्स ऑफ एन्जॉय. मामा जरा इंग्लिश बोल तुझे. नाही मला इंग्लिश येत नाही. मग काय येते? मी मराठीत बोलू शकतो. मागणी वेळेला माझा मूड बरोबर नाही. काही मामाचा लूज थोडा मोशन झालाय त्याच्यामुळे मोशन होत मग मी कंट्रोल करतो. मामा ओ कैदाशा मामा. मित्रांनो आम्ही आमच्या ट्रेनमध्ये बसलो. आमच्या सीट कन्फर्म होत्या म्हणून आम्ही फुल रिलॅक्समध्ये बसलेलो होतो. आता 4:30 वाजता आमची ट्रेन सुटेल आणि उद्या 8:30 वाजता आम्ही पोहोचू ऋषिकेशला. आणि तिकडे जाऊन आम्ही हरिद्वार आणि ऋषिकेश गंगा नदी जी आहे आपली पवित्र नदी, त्या नदीचे दर्शन घेऊ. बोला वैष्णव देवी माते की.
जय माता दी. पिचा पत्ती ना गेम चालू करा. जय माता दी. शुभ सकाळ मित्रांनो. पोचलो आताच ऋषिकेश रेल्वे स्टेशन. वाजल्यात सकाळचे 9 आणि जातोय आता आम्ही ऋषिकेशची साईट सीइंग करायला. आणि मग आम्हाला गंगा आरती बघायची आहे, पण आमची ट्रेन येते संध्याकाळी 5:30 आहे. तर आम्हाला गंगा आरती तर बघता नाही येणार. तर पुढचे काही स्पॉट आहेत ते दाखवतो तुम्हाला. आणि माझ्या पाठी बघू शकता ऋषिकेशला मेन म्हणजे आपल्या हिंदू धर्माचे खूप पवित्र असे स्थळ आहेत. त्याच्यामुळे सर्वजण येतात इकडे बघायला. टँग 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 बच्चू मामा. ये रुद्राज का झाड़ है, ये छोटा है भाव। जहाँ पे अभी स्वर्ग आश्रम में आप लोग घूम रहे हो, कुछ नहीं तो 50 से 55 झाड़ होंगे। तो 55 झाड़ों में से कम मान के चलना भाव कि 10 झाड़ों में अभी फल आया है। तो ये छोटा इसमें फल नहीं। अभी लौट के जब हम चलेंगे तो उधर में फल लगा हुआ दिखाऊंगा, जिस पेड़ पर 2 मुखी से लेकर 14 मुखी तक होता है। जिसमें सबसे ज़्यादा कौन सा आता है? पंचमी। जो कच्चा दाना होता है गिर जाता है तो मार्केट में सेल कर देते हैं, 100 रुपये का पन्ना आ सकता था। तो इतना सस्ता रुद्राज पक्का दाना नहीं वो बराबर है। जो रुद्राज जितना छोटा होगा उतना पावर ज़्यादा होता है, उतना ही महंगा होता है। अब हम लोग चल रहे हैं इधर में
एक मुखी रुद्राक्ष का दर्शन करने, है ना। चलो। अभी मैं फिर बता दूंगा। तो भाऊ ये गीता भवन है, इसके बारे में थोड़ा बता दूं। ये गीता भवन है। गीता भवन इसलिए बोला जाता है, ये गीता प्रेस गोरखपुर वालों के गीता भवन मतलब चारों तरफ देखो पहले क्या लिखा हुआ है, गीता भवन का मतलब इसमें 1200 कमरा है भाऊ, टोटल फ्री होता है, कोई चार्ज नहीं होता। जो लोग एक हफ्ते से रुकते हैं जाना, चाहे साल 2 साल 10 साल रुको, फ्री में, कोई चार्ज नहीं। खाना बनाना चाहोगे सिलेंडर चूल्हा बर्तन फ्री में मिलेगा, बना बनाया 40 रुपए में एक आदमी का पेट भर के भोजन मिलेगा, वो भी देसी घी का। इसीलिए इसको क्या बोलते हैं, गीता भवन। ये फ्री सेवा है, ऐसा कोई डोनेशन बहुत चलता है, 10 लाख 20 लाख ऐसे करके, बहुत बड़ा है गीता प्रेस गोरखपुर। तो अभी हम लोग चल रहे हैं एक मुखी। कैसा आहे खानदेश? भाऊसवन आम्ही याच्यात आता ऋषिकेशले पाणीपुरी खायला। इसी को कटिंग कर ये सब बनता है। देखने में क्या लगता है भाऊ, कांच, पर इनको दोनों को आपस में ऐसे टच करोगे ओरिजिनल होगा तो इसमें से आग निकलेगा। यहाँ पे एक मुखी का दर्शन करोगे और रुद्राक्ष स्फटिक नवरत्न के बारे में जानकारी लेंगे और मिलता भी है, इधर से आ जाएंगे, जूते चप्पल पहन के आना। छोटीवाला हॉटेलच्या इथं यांनी जाम टाइमपास केला ना, टाइमपास करणार यो सुजित मोहिते जाम टाइमपास एक तास घालवला फुकटचा आणि 8,000चे जे रुद्राक्ष घेतलेत नुसते, जे खरे आहेत की खोटे आहेत ते पण नाही जाम माहिती. बेकार क्रिएटिव्हिटी, जाम निस्ता वाट लावली. आता असं झालं घरी कधी जातोय आणि कधी घरी जाऊन नॉनव्हेज, कारण इथे निस्ता व्हेज खाऊन जाम लावलं. तरी आता मी या हॉटेलमध्ये व्हेज कोल्हापुरी ऑर्डर केले, तरी चांगली लागते का, कारण की बाकी सर्व हॉटेलमध्ये जो एक्सपिरियन्स घेतला ना तो एवढा काही खास नव्हता. कारण की आपल्या इकडच्या जसं आपल्या महाराष्ट्रात खाणं भेटतं डोंबिवलीमध्ये तिकडेच नाही भेटत. तर बघू आता जेवण कसं येतो, खूप बरोबर. राकेश कैसं वाटन, काय वाटणंस काय बोलतात तुमच्याकडे? हो एक नंबर मजा येईल रे वाटे. आम्ही आता ऋषिकेशले एकदम बेकार मजा मारून आहे. गंगा